नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 25 ऑगस्ट 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. आजची पहिली जी न्यूज आहे आपली ती विज्ञान तंत्रज्ञानासंबंधीची आहे आणि ॲस्ट्रोसॅट. आता हा ॲस्ट्रोसॅट जो आहे तो भारताचा पहिला बहुतरंगलांबी उपग्रह आहे. तर हे सिम्पली MCQ करता लक्षात ठेवा की भारताचा पहिला बहुतरंगलांबी उपग्रह ॲस्ट्रोसॅट आहे. या ॲस्ट्रोसॅटनी अतिनील किरणांचं उत्सर्जन करणाऱ्या दीर्घिकेचा शोध घेतलेला आहे. अतिनील किरणं म्हणजे काय, अल्ट्राव्हायोलेट रेज जे काय असतात आपले, तर त्याचं उत्सर्जन करणारी दीर्घिका जी आहे त्याचा शोध घेतलेला आहे. ही दीर्घिका 9.3 अब्ज प्रकाश वर्ष दूर आहे आणि अतिनील किरणांचं उत्सर्जन ती करते. आता भारतीय उपग्रहाचा वापर करून हे जे संशोधन झालेलं आहे याचा नेमका फायदा किंवा याचं सिग्निफिकन्स काय असणार आहे, तर याचा सिग्निफिकन्स जो असेल की अतिनील किरणं जी असतात त्याच्या तरंग लांबीच्या आधारे दीर्घिकांमध्ये ताऱ्यांची निर्मिती कशी होते याचा अभ्यास करण्यासाठी आता एक नवी दिशा मिळू शकते. सो ॲस्ट्रोसॅटनी अल्ट्राव्हायोलेट रेज रिलीज करणारी दीर्घिका शोधली. याचा फायदा काय आहे, तर दीर्घिकांमध्ये ताऱ्याची निर्मिती कशी होते एवढं आपल्याला त्याच्यातून शोधता येऊ शकतं किंवा त्याच्यामध्ये इनपुट्स मिळू शकतात. तर हे लक्षात ठेवा. आता हा जो प्रकल्प आहे सगळा तो आंतरविद्यापीठीय प्रकल्प आहे खगोलशास्त्राचा आणि खगोल भौतिकी केंद्र आयुकाचा. याच्यामध्ये वेगवेगळ्या देशातले सायंटिस्ट जे आहेत ते कार्यरत आहेत. हा आंतरराष्ट्रीय एक कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये भारताचे, स्वित्झर्लंड, फ्रान्स, अमेरिका, जपान, नेदरलँड या देशाच्या वैज्ञानिकांचा सहभाग आहे. सो एकंदरच जे काही आहे की अल्ट्राव्हायोलेट रेज दीर्घिका, तर या संबंधीचा जो प्रोग्राम आहे त्याच्यात ह्या सगळ्या देशातले सायंटिस्ट जे आहेत ते कार्यरत आहेत. त्याच्यानंतर गुवाहाटी आसाममध्ये भारतातल्या नदीवरच्या सर्वात मोठ्या रोपवेचं उद्घाटन काल करण्यात आलं आणि भारतातील नदीवरचा सर्वात मोठा रोपवे जो आहे तर तो गुवाहाटीमध्ये आता आणि ब्रह्मपुत्रा नदीवर आहे. नदीच्या उत्तर दक्षिण किनाऱ्यांना जोडणारा हा रोपवे आहे. याची लांबी जी आहे ती 1.8 किलोमीटर आहे आणि तुम्हाला ते एक त्याचं राऊंड जो आहे त्याच्यासाठी 9 मिनिट इतका वेळ लागतो. तर एवढं लक्षात ठेवा, गुवाहाटी आसाम, ब्रह्मपुत्रा नदी. आता ऑब्वियसली ज्यावेळेस ब्रह्मपुत्रा नदी अशी चर्चेत येते मग आता तुम्ही ब्रह्मपुत्राचं बेसिक करून घेतलं पाहिजे बघा. मग ब्रह्मपुत्राचं बेसिक काय आहे की उगम कुठून पावते नदी, तिच्या उपनद्या कुठल्या आहेत, है ना, त्याच्यानंतर भारतातल्या कुठल्या राज्यांमधून ती वाहते. एकंदरच बेसिक ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. बेसिक भूगोल आहे आणि हे तुम्ही मला आता कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहेत ब्रह्मपुत्राच्या बाबतीत. त्याच्यानंतर कोविड-19, हरियाणाचे जे मुख्यमंत्री आहेत आणि विधानसभेचे अध्यक्ष हरियाणाचे, त्या दोघांना कोविड-19ची चाचणी सकारात्मक आलेली आहे. सो हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, त्याच्यानंतर विधानसभा अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता. ओके, म्हणजे एकंदरीत जे होतं की स्लम एरिया जो आहे की तिथंच मोठ्या प्रमाणावर कोविड-19 आहे असंही मधल्या काळात एक हे होतं, पण तसं नाही आहे. कोविड-19 हा समाजाचा जो प्रत्येक घटक आहे त्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलेला आहे. ओके, मग ती सगळ्यात बेसिक असू देत किंवा मग हा ना सुपेरियर लोक जी आहेत, है ना, इलिट क्लास ज्याला म्हटलं जातं, राजकीयदृष्ट्या, कल्चरली, है ना, त्याच्यानंतर फायनान्शियली जी लोक समृद्ध आहेत. त्याच्यानंतर डिलिमिटेशन कमिशन जे आहे त्याला त्याचं नवीन ऑफिस मिळालेलं आहे. सो डिलिमिटेशन कमिशन जे आहे याच्यावर ऑलरेडी बऱ्याच एक्झाममध्ये प्रश्न विचारून झालेले आहेत. UPSC असू देत, MPSC. UPSC प्रिलिम्स 2012चा पेपर बघा तुम्ही, है ना, 2012च्या पेपरमध्ये तुम्हाला डिलिमिटेशनवर प्रश्न सापडेल. आता डिलिमिटेशन कमिशन जे आहे तर याचे ज्या हेड आहेत सध्या, है ना, रंजना देसाई आहेत. ओके, आणि यांच्या मीटिंगसुद्धा तिथं झाल्यात आणि त्याच्यामध्ये अशोका हॉटेल जे आहे तर ते ऑफिस जे आहे ते अशोका हॉटेलच्या इथं लोकेटेड आहे. चीफ इलेक्शन कमिशनर सुनील अरोरा, त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनर अशोक लवासा न्यूजमध्ये होते बघा, आणि सुशील चंद्रा. ओके, हे मेंबर्स आहेत डिलिमिटेशन कमिशनचे. आणि अशोक लवासा आता राजीनामा देणार आहेत कारण त्यांची नियुक्ती एका ठिकाणी झाली. कुठं झाली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल, आपण बघितलेलं आहे हे. आणि आता हे डिलिमिटेशन कमिशन काय असतं, तर डिलिमिटेशन कमिशनचे काही बेसिक्स आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. डिलिमिटेशन कमिशनचा जो ॲक्ट आहे तर तो 2002मध्ये आलेला आहे. डिलिमिटेशन कमिशनचा ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये जे काय आहे चेंजेस जे करण्यात आलेले होते की त्याच्यामध्ये दुरुस्ती 2003मध्ये करण्यात आलेली आहे, 2008मध्ये करण्यात आलेली आहे, त्याच्यानंतर 2016मध्ये करण्यात आलेली आहे. सो चेंजेस जे आहेत 2002मध्ये कायदा आलेला आहे. ओरिजिनली 2 वर्षासाठी होता, नंतर ते चेंजेस होत गेले. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की
कधी कधी ह्या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत की कायदा इनॅक्ट कधी झाला, 1952मध्ये झालेला आहे, 1962मध्ये झालेला आहे, 1972मध्ये झालेला आहे, है ना. म्हणजे डिलिमिटेशन ॲक्ट जे आहेत तर त्या सगळ्यांचा विचार जर तुम्ही केला, मग आताचा जो आहे आपला 2002, मग ते एकंदरीतच डिलिमिटेशनची सुरुवात सगळी जी आहे 19 डिलिमिटेशन कमिशन जे आहे ते 1952मध्ये आलेलं आहे. आणि डिलिमिटेशन कमिशन जे आहे तर याचा जो बेस तुम्ही जर बघितला तर बेस तुम्हाला आर्टिकलमध्ये सापडतो. कॉन्स्टिट्युशनल जे आहे की आर्टिकल 82 आणि दुसरं जे कलम आहे आपलं ते आर्टिकल 170. याच्यानुसार एक गोष्ट आहे की ॲडजस्टमेंट आणि डिव्हिजन जी असेल स्टेटची टेरिटोरियल कॉन्स्टिट्युन्सीमध्ये, म्हणजे मतदारसंघ जे आहेत त्यासाठीची ॲडजस्टमेंट कलम 82 कलम 170 आपल्याला सांगतं. सो तुम्ही हा डिलिमिटेशनचा ॲक्ट पण बघणं गरजेचं आहे, डिलिमिटेशन कमिशन बघणं गरजेचं आहे ना. डिलिमिटेशन कमिशन म्हणजे एक काय आहे ना की मतदारसंघांची जी पुनर्रचना असते ती डिलिमिटेशन कमिशन करत असतं. आणि हे परत न्यूजमध्ये काय होतं तर ड्यू टू बिकॉज ऑफ जम्मू अँड काश्मीर, जम्मू काश्मीरमध्ये युनियन टेरिटरीजमध्ये जम्मू काश्मीर आणि लद्दाख आलं आणि त्याच्यामुळे तिथले मतदारसंघ आणि त्याच्यामुळे हे न्यूजमध्ये होतं. तर बघूयात आपण, वाटलं तर याच्यावर एखादं लेक्चर मी करून देईल तुम्हाला. आता DNA संबंधीचं जे बिल आहे हा डी आहे. सो DNAचं जे बिल आहे ते मिसयूज होऊ शकतं असं म्हटलं जातं आहे. आता हे DNA संबंधीचं जे पर्टिक्युलर बिल आहे ते काय आहे नेमकं, की जे काही क्रिमिनल्स असतात त्या क्रिमिनल्सचे DNAचं संग्रहण करायचं. ओके, जे काही क्रिमिनल्स असतात त्यांचा जो DNA आहे तो साठवून ठेवायचा. म्हणजे येत्या काळामध्ये जर परत गुन्हा होत असेल तर मग तुम्ही मॅच करू शकता तुम्ही आणि त्या सगळ्या गोष्टी करू शकता. ओके, तर हा एक मुद्दा आहे. आणि याच्यासाठीची जी कमिटी आहे तर ती कमिटी जी होती ती जयराम रमेश त्याचे हेड आहेत बा, आणि त्यांनी तो सगळा रिपोर्ट दिलेला आहे. तर DNA टेक्नॉलॉजी यूज अँड ॲप्लिकेशन रेग्युलेशन ॲक्ट 2019 हा जो कायदा आहे याच्यानुसार जवळपास म्हणजे 15 वर्षापासून काम चालू आहे याच्यावर. आणि आत्ता जगामध्ये जर तुम्ही बघितलं तर 60 देशांमध्ये असे कायदे कार्यरत आहेत, म्हणजे अंमलबजावणी त्याची होते. आणि USनी जवळपास 1994मध्ये असा कायदा आणला होता. आता याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही असं सगळं कराल की इन्फॉर्मेशन घ्याल तर ही खूप सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असेल. मग याच्यामध्ये स्किनचा कलर म्हणजे त्वचेचा रंग, बिहेवियर, त्याला कुठले आजार आहेत का, त्याचं हेल्थ स्टेटस काय आहे, त्याच्यानंतर कुठला डिसीज आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तिथं असणार आहे. आणि याच्यामुळे म्हणजे विशेष करून एखादा इंडिव्हिज्युअल, एखादी व्यक्ती किंवा त्याच्या फॅमिलीला टार्गेट केलं जाऊ शकतं, कारण त्यांचा जो जेनेटिक डेटा आहे त्याचा वापर करून, असा एक मुद्दा आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की एकतर प्रायव्हसी आहे आणि ती जी सिक्युरिटी आहे, जो डेटा आपण सेव्ह करणार आहोत तो सिक्युअर असणार आहे का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर बघूयात येत्या काळात गोष्टी कशा पद्धतीने वर्क होतात. कमिटीने तरी प्रश्नचिन्ह उभे केलेले आहेत. इंडिया चायनाची परत आता चर्चा होणार आहे. अजून तरी परिस्थिती तशीच आहे, डेट अजून आलेली नाही. 5 ज्या चर्चा झालेल्या आहेत कमांडर लेवलला, है ना, कॉप्स कमांडर लेवलला 5 चर्चा झालेल्या आहेत. परत चर्चा होणार आहे पण त्याची डेट अजून नाही, कारण अजूनसुद्धा जे चीनचं सैन्य आहे ते फिंगर 8च्या पलीकडे गेलेलं नाही आहे. बघा, हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण आपलं म्हणणं एकदम सिंपल आहे की तुम्ही फिंगर 4 to 8 हे रिकामं करा. चायनीजनी इथून निघून गेलं पाहिजे सैन्याने, पण ते अजून तिथं आहेत, है ना. तर त्याच्यामुळे हा सगळा मुद्दा आहे. परत चर्चा होणार आहेत, बघूयात तिच्यातून काय आउटपुट येतं. हां, त्याच्यानंतर द हिंदूमध्ये आज एक खूप महत्त्वाचं आर्टिकल होतं आणि ते आर्टिकल कशासंबंधी होतं की फिस्कल काउन्सिल असली पाहिजे. म्हणजे जे काही राजकोषीय धोरण असतं तर त्या राजकोषीय धोरणासंबंधी एक राजकोषीय परिषद असावी, है ना, अशा आशयाचं हे आर्टिकल होतं. म्हणजे याचं सगळ्यात बेसिक काय होतं की वेन मार्केट फेल्स, बाजार जर वर्क करत नसेल, म्हणजे इकॉनॉमी वर्क करत नाही आहे बाजार, है ना, मार्केट बेस्ड इकॉनॉमी, त्यावेळेस गव्हर्नमेंटला तिच्यामध्ये इनिशिएशन घ्यावं लागतं, है ना. पण व्हॉट वी डू वेन द गव्हर्नमेंट फेल्स. मग जर गव्हर्नमेंटच फेल झालं, गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसी आहेत त्यात जर गडबडल्या, त्यात जर अयशस्वी होत असल्या, तर त्या केसमध्ये आपण करायचं काय. म्हणजे काय की मार्केट गडबडलं तर आपण काय सांगतो की गव्हर्नमेंटनी पैसा टाकावा तिच्यामध्ये, गव्हर्नमेंटनी मार्केटला, है ना, प्रोत्साहन द्यावं किंवा त्या मार्केटला परत रन करण्यासाठी उपाययोजना कराव्या. पण जर गव्हर्नमेंटच फेल होत असेल तर मग काय. आणि त्याच्याकरता मग ते जे आहे की जे काही सिस्टीम जे आणि इन्स्टिट्यूशनल चेक अँड बॅलन्सेस आहे त्याच्याकरता फिस्कल काउन्सिल असावी, राजकोषीय परिषद जी आहे ती असली पाहिजे, आणि जेणेकरून रूल बेस्ड फिस्कल पॉलिसी वर्क होईल.
म्हणजे नियमांनुसार राजकोषीय धोरण आखलं जाईल. आताच्या डेटमध्ये राजकोषीय धोरणाला हात पाय आहे ना, डोकं म्हणजे डोळे काही नाही आहे. गव्हर्नमेंट त्याच्या पद्धतीने वर्क करत असतं. तर थोडेफार रूल्स जे आहेत, जसं मॉनिटरी पॉलिसी आहे, RBI जे आहे ना, तर म्हणजे आता ॲक्च्युली खरं तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शेवटी मॉरलवर येतात, की कुठली व्यक्ती ते डील करते. आणि एकंदरीतच RBIचा पण विचार केला तर या सगळ्या याच्यामध्ये गोष्ट एकदम साधी सरळ सिंपल आहे, की रूल बेस्ड फिजिकल पॉलिसी असली तर गोष्टी वर्क होऊ शकतात. आणि लेखकाचं मत एवढं क्लिअर आहे की ही काही सिल्वर बुलेट नाही आहे, फिजिकल परिषद आली म्हणजे सगळ्या गोष्टी वर्क होतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते पॉलिटिकल विल. पॉलिटिकल विल जर नसली तर इन्स्टिट्यूशन्स लेस इफेक्टिव्ह होतात. पॉलिटिकल विल जर असली तर कुठल्याही इन्स्टिट्यूशनची गरज नसते. बघा, दोन खूपच म्हणजे असा पंच आहे हा. तर हे अशा गोष्टी तुम्ही एसेमध्ये वगैरे वापरू शकता, है ना. तर जर पॉलिटिकल विल नसली तर कुठलीही इन्स्टिट्यूशन फेल होऊ शकते. जसं आजच्या डेटमध्ये है ना, ज्या सगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत तिच्यावर कुठंतरी अमेरिकेचा पगडा आहे आणि त्याच्यामुळे कुठंतरी त्या वर्क होत नाहीत. म्हणजे त्यांनी जसं काम केलं पाहिजे तसं होत नाही. जसं आता WHO बाबतीत झालं. WHO बाबतीत काय झालं की अमेरिकेला अपेक्षित गोष्टी WHO करत नाही म्हटल्यानंतर WHO बहिष्कार टाकायचा. अशा गोष्टी म्हणजे त्या पॉलिटिकल विल आणि त्या सगळ्या गोष्टी. बाकीचे पण देश आहेत की ज्यांच्याकडे ती पॉलिटिकल विल नाही आहे चॅलेंज करायची, आणि त्याच्यामुळे इन्स्टिट्यूशन्स ह्या लेस इफेक्टिव्ह होतात. पण जर पॉलिटिकल विल असली तर कसल्याही प्रकारे इन्स्टिट्यूशनची गरज लागत नाही, कारण तुम्ही निर्णय योग्य घेता. तर हा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. म्हणजे FRBM ॲक्ट आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. पण एक ना, आता बघा, दिल्ली गव्हर्नमेंटने मोबाईल ॲप काढलेला आहे आणि ऑनलाईन OPD रजिस्ट्रेशन करता. म्हणजे की ज्या प्रेग्नंट महिला आहेत त्यांना रांगेत उभं राहावं लागणार नाही आणि त्या घरूनच मोबाईल ॲपच्याद्वारे OPD रजिस्ट्रेशन करू शकतात. तर हा खूप महत्त्वाचा इनिशिएटिव्ह आहे बघा. म्हणजे असे जे उदाहरणं आहेत हे आपल्याला कशासाठी वापरायचे, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा वापर जो असतो गव्हर्नन्समध्ये त्याच्यासाठी अशी उदाहरणं आपण वापरली पाहिजेत. ओके, तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, दिल्ली गव्हर्नमेंटने एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा हे केलेला आहे की हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, HMIS, हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. म्हणजे जेवढे हॉस्पिटल दिल्लीच्या अंडर येतात सगळे हॉस्पिटल्स त्यांना एका प्लॅटफॉर्मवर घेऊन यायचं आणि हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम उभी करायची आणि तिच्यातून गोष्टी वर्क करायच्या. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, है ना. जे आपले प्रशांत भूषण आहेत तर त्यांच्या बाबतीमध्ये गोष्ट जी आहे की त्यांनी एक क्लिअर केलेलं आहे की मी माफी मागू शकत नाही. जर मी माफी मागली तर इट विल बी कंटेम्प्ट ऑफ माय कॉन्सायन्स. हे खूप महत्त्वाचं आहे बघा. त्यांना सांगितलं की तुम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेला आहे तर तुम्ही कोर्टाची माफी मागा आणि विषय संपवा. तर ते म्हटले मी जर माफी मागितली तर इट विल बी कंटेम्प्ट ऑफ माय कॉन्सायन्स. आता हा कॉन्सायन्स काय असतो? कॉन्सायन्स म्हणजे काय की तुमची सत्सद विवेक बुद्धी, तुमचा इनर व्हॉइस जे आहे ना, तर ती महत्त्वाची बाब आहे आणि त्याच्याकरता मी माफी मागणार नाही. कॉन्सायन्स इंटिग्रिटी तुम्हाला GS4 UPSCमध्ये है ना अभ्यासाला आहे, UPSC मेन्स. तर ते एक महत्त्वाचं आहे. बट जस्ट एक लक्षात ठेवा की त्यांचं जे उत्तर आहे कंटेम्प्ट ऑफ माय कॉन्सायन्स म्हणजे माझा स्टँड जो आहे तो योग्य आहे आणि जर ते केलं तर ती हिपोक्रसी होणार, म्हणजे डबल स्टँडर्ड राहील ते, है ना. तर माफी मी मागणार नाही. बघूयात येत्या काळात अजून काय होतं आहे. काँग्रेस संबंधीची काँग्रेस कार्यकारिणीची बैठक जी होती तिच्यामध्ये जे अध्यक्षपद आहे ते सोनिया गांधीकडेच असणार आहे काही महिने, आणि एकंदर COVID-19 झाल्यानंतर मग ते परत नवीन अध्यक्ष निवडणार आहेत. सो राहुल गांधींचं नेतृत्व आणि त्या सगळ्या याच्यावरून हे बरेच चर्चेचा मुद्दा होता. आणि याच्यामध्ये एकच गोष्ट अशी झालेली आहे की हंगामी पक्षाध्यक्ष आधी पण सोनिया गांधी होत्या, त्याच कंटिन्यू राहतील, है ना. सो विशेष काही याच्यामधून हाती आलेलं नाही. हे बघा, महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळलेली आहे. आपण इंडस्ट्रीयल ॲक्सिडेंट बघतोय. आता हे दुसरं जे आहे की बिल्डिंग्सच्या बाबतीमध्ये की कन्स्ट्रक्शन जे आहे तर, आणि आय थिंक 5 वर्ष जुनी ही बिल्डिंग आहे. कन्स्ट्रक्शनचा जर विचार केला तर अतिशय सुमार दर्जाचं कन्स्ट्रक्शन असणार आहे. त्याच्यामुळे ही बिल्डिंग जी आहे, यस 5 वर्षापूर्वीची बिल्डिंग आहे आणि जवळपास 80 लोक त्या ढिगाऱ्याखाली असतील अजून असा अंदाज आहे. आणि हे जे आहे की अशा पद्धतीने गोष्टी होणं अपेक्षित नाही आहे. म्हणून जे बिल्डर्स असतात त्यांच्यासाठी पण खूप प्रॉपर गोष्टी झाल्या पाहिजेत. त्यातल्या त्यात नागरिक जे आहेत ते पण सजग होणं फार गरजेचं आहे. आणि ह्या असं म्हणजे ह्या व्हायला नको खरं तर या गोष्टी, पण आपल्याकडं होतात. DRDO जे आहे तर DRDOने भारतीय उद्योगांसाठी 108 संरक्षण सामग्री ज्या आहेत त्याची यादी तयार केलेली आहे. ओके,
आत्मनिर्भर भारत अंतर्गत आपण बघितलं होतं की संरक्षण सामग्री जी आहे ती भारतातच बनली पाहिजे, आयात आपल्याला कमीत कमी करायची आहे. तर त्याच्याकरता 108 जे काही शस्त्रास्त्र असतील वेगवेगळे त्याची यादी DRDOने केलेली आहे की जेणेकरून भारतीय उद्योजक जे आहेत किंवा भारतीय उद्योग तर ते याच्यातून ह्या 108 वस्तूंचा निर्माण करतील. भारतीय उद्योग आणि त्याला सहकार्य DRDOचं असणार आहे. मग उदाहरणार्थ आजच्या डेटमध्ये DRDO कुठल्या गोष्टींच्या उत्पादनात हे करतं, तर ॲडव्हान्स टाउन आर्टिलरी गन सिस्टीम ATAGS किंवा पिनाका रॉकेट लॉन्चर्स. ओके, सो पिनाका काय आहे असा पण एक MCQ होता बघा एका ठिकाणी. तर पिनाका हे रॉकेट लॉन्चर आहे. म्हणजे हे थोडं लक्षात ठेवायचं. अशा गोष्टी विचारल्या जातात की सिम्पली ते विचारतात तुम्हाला की पिनाका काय आहे, एअरक्राफ्ट आहे, मिसाईल आहे, तर हे रॉकेट लॉन्चर आहे. तर भारतीय उद्योगांना DRDO सहकार्य करतं अशा प्रोडक्शनमध्ये. सध्या जवळपास 1800 MSME, ओके, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, त्याच्यानंतर डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, ऑर्डिनन्स फॅक्टरी, लार्ज स्केल इंडस्ट्री इत्यादी DRDOच्या सहकार्याने कार्यरत आहेत. आणि इथं मग डिफेन्ससाठीच्या गोष्टींचं प्रोडक्शन होत असतं. नकारात्मक यादी म्हणजे ज्या गोष्टींची आयात भारतात केली जाणार नाही त्याच्यात 101 संरक्षण सामग्रींचा समावेश आहे. विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक ऑटोमॅटिक रूटनी जर तुम्ही बघितली FDI तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, तर ती संरक्षणामध्ये 49%वरून 74% करण्यात आलेली आहे. तर हेही MCQ करता लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, ओडिसामधली बोंडा नावाची जमात आहे बघा, बोंडा. ओके, आणि यांनासुद्धा करोना झालेला, आता करोनाचा शिरकाव या जमातीत सुद्धा झालेला आहे. ओडिसाच्या मलकानगिरी जिल्ह्यात बोंडा आदिवासी जमातीचं वास्तव्य आहे. गेल्या वर्षभरात कुठल्या कुठल्या जमाती न्यूजमध्ये होत्या त्या मी कव्हर केलेल्या आहेत, तर ते लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर बोंडा जमातीतल्या 4 लोकांना करोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. आता बोंडा जमातीचं वैशिष्ट्य काय ना, ही PVTGच्या अंतर्गत येते, म्हणजे पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स. ओडिसात एकूण 62 आदिवासी जमाती आहेत. आता PVTG काय असतं तर याचं एक सेपरेट लेक्चर ऑलरेडी आपल्या याच्यावर आहे. तुम्ही जस्ट सर्च करा PVTG डॉक्टर सुशील स्पॉटलाईट, तुम्हाला येईल लेक्चर. एकूण याच्यामध्ये 75 जमाती आहेत. त्यातल्या त्यात तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात सर्वात जास्त PVTG जमाती कुठल्या राज्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर चीन आणि पाकिस्तान संरक्षणाच्या बाबतीमध्ये पाकिस्तानने त्यांच्या नौदलाकरता 4 आधुनिक युद्धनौकांसाठीचा करार चीनबरोबर केला होता. हे चीन पाकिस्तान काय आहे ना, ते दीज आर द ऑल वेदर ॲलीज है ना, म्हणजे काय ऊन पाऊस पावसाळा हे दोघं बरोबर असतात. याच्यातली पहिली युद्धनौका त्यांना मिळालेली आहे टाईफ 054 क्लास फ्रिजेट. ओके, तर ही पहिली युद्धनौका काल मिळालेली आहे पाकिस्तानला. भारत आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन जर तुम्ही बघितलं तर जगात 2ऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करणारा नागरिक भारतात आहे. म्हणजे सर्वात जास्त टोबॅको कन्झम्पशन जर सिटिझन्स बघितलं तर भारत 2 नंबरला आहे. संख्या जवळपास 268 मिलियन आहे. दरवर्षी 12 लाख लोकांचा मृत्यू हा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होतो. हा ना, मुकेश तुम्हाला माहीत असेल बघा. आता ही एक स्वयंसेवी संस्था आहे व्हॉइस, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन इन इंटरेस्ट ऑफ कन्झ्युमर एज्युकेशन. आता यांनी म्हटलंय की तंबाखूजन्य पदार्थांवर कंपन्सेशन सेज वाढवण्याची मागणी केलेली आहे. आता हे कंपन्सेशन सेज कशाच्या अंतर्गत येतं तर कंपन्सेशन सेज हा प्रकार GSTच्या अंतर्गत येतो. म्हणजे राज्यांचं जे काही नुकसान होणार आहे ना कर आणि त्याच्यामधून GSTमुळे, तर ते कंपन्सेशन केंद्र देणार आहे. मग त्याच्याकरता तुमच्याकडं केंद्राकडं पैसा पाहिजे, तर ते कंपन्सेशन सेज हा प्रकार जो आहे तर तेवढं एक लक्षात ठेवा. आणि टोबॅकोच्या बाबतीत मागणी, आणि आताच्या याच्यात काय ना, हे टोबॅकोच्या याच्यात लोक खाऊन थुंकतात वगैरे कोविड-19 आणि त्या सगळ्या गोष्टी है ना. सो कालच्या प्रश्नांची उत्तरं बघूयात. सांप्रदायिकतेला कायदेशीर रूप देणारा कायदा कुठला होता तर तो 1909चा मॉर्ले मिंटो कायदा होता. केंद्रीय व प्रांतिक कायदेमंडळातील अशासकीय सदस्यांची संख्या वाढली. सो अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे अधिकार मिळाले. ही विधानं खालीलपैकी कोणत्या कायद्याशी संयुक्तिक आहे? 1892 झालं होतं हे. त्याच्यानंतर खातेनिहाय पोर्टफोलिओ सिस्टीम, खातेनिहाय कामकाज कुठल्या कायद्याद्वारे अस्तित्वात आलं तर 1861चा कायदा होता. ॲक्ट फॉर गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सुप्रशासनाचा कायदा कुठल्या कायद्याला संबोधलं जातं? 1858चा कायदा. त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारासंबंधीची मक्तेदारी नष्ट करणारा कायदा कुठला? 1813चा. बघा इथं बऱ्याचदा असं गडबड होतं की मक्तेदारी नष्ट कोणी केली? 1813नी. आणि 1833नी काय केलं होतं की त्यांचं जे कमर्शियल नेचर होतं व्यापार आणि त्या सगळ्या गोष्टी
तेच नष्ट केलं होतं. कारण 1813 नंतर त्यांच्याकडे भारतात चहाचा व्यापार आणि चीनबरोबरचा व्यापार ह्या 2 गोष्टी होत्या, पण त्यांचा जो डॉमिनन्स होता तो 1813 नष्ट केलेला आहे. तर एकंदरच आपण हे सगळे जे ॲक्ट्स आहेत, मग 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टपासून भारताच्या स्वतंत्राच्या 1947च्या कायद्यापर्यंत सगळे कायदे कव्हर केलेले आहेत. आय थिंक टोटल 12 लेक्चर्स आहेत. तर ते तुम्ही नक्की बघा, जेणेकरून दरवर्षी तुम्हाला बघा कुठल्या कुठल्या एक्झाममध्ये 2-3 प्रश्न याच्यातून असतात, तर ते आपले चुकणार नाहीत. तर तेवढं एक प्रॉपर करून घ्या. आजचे प्रश्न घ्या बघा. IAS मेन्सचा प्रश्न काय आहे की इंडिया कॅन नॉट अफोर्ड टू बी अ कंपेसमेंट इन थिंकिंग दॅट पॅन्डेमिक अलोन विल चेंज द हेल्थ केअर लँडस्केप कमेंट. म्हणजे एकंदरच फक्त पॅन्डेमिक सिच्युएशन आपली जी काही हेल्थ केअरचा लँडस्केप आहे त्याला बदलणार नाही आहे, तुम्हालाही काहीतरी गोष्टी कराव्या लागतील. तर हा एक मुद्दा आहे. म्हणजे याच्यामध्ये एक एक्झाम्पल जर घ्यायचं झालं ना, की सिम्पली एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, की भारताची जी काही एकंदर हॉस्पिटल्स आहेत, चांगली हॉस्पिटल, मोठे हॉस्पिटल जे आहेत, ती 2/3 हॉस्पिटल जी आहेत ती फक्त मोठ्या शहरांमध्ये आहेत. म्हणजे छोट्या शहरांमध्येही तुम्हाला प्रॉपर हॉस्पिटल मिळत नाही. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की युनिव्हर्सल हेल्थ सिस्टीम आपल्याकडं नाहीच. आणि फक्त हे आता कोविड-19मुळे ह्या गोष्टी फार प्रॉपरली समोर आल्यात, परंतु फक्त पॅन्डेमिकमधून हे सिच्युएशन वर्क होणार नाही. याच्यासाठी लॉंग टर्म पॉलिसी आणि त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आणि हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तो प्रत्येकाने स्पॉटलाईट रायटिंग फोरमला हा लिहिला पाहिजे. गुड गव्हर्नन्स अँड इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन है ना, MPSC करता आहे. MPSCचं एक आहे की बा मराठी असे दणादण लिहितं, तर इंग्लिशमध्ये काय प्रॉब्लेम येतो लिहून बघायचं. बा प्रॅक्टिसचा भाग आहे, गोष्टी वर्क होतात. इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल, पहिला प्रश्न. इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल या कार्यक्रमाची सुरुवात कधीपासून झाली? 2020, 2000, 2003, 2005. दुसरा प्रश्न, बायोगॅस निर्मितीसाठी ऑक्सिजन आवश्यक असतो. ब स्टेटमेंट. बायोगॅसमध्ये मिथेनचं प्रमाण 90% असते. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, अबयोग्य, दोन्ही अयोग्य. गोकर्ण समुद्रकिनारा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, केरळ, गुजरात, कर्नाटक. केंद्राद्वारे स्थापन करण्यात आलेल्या तृतीयपंथीयांच्या परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? पंतप्रधान, गृहमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, तृतीयपंथी व्यक्ती. पाचवा प्रश्न, केंद्र सरकारद्वारे सकल राष्ट्रीय उत्पादनाचे तिमाही अंदाज वर्तवण्यास 1996-97 मध्ये सुरुवात झाली. कृषी उत्पादनात वाढ होऊन भारतीय अर्थव्यवस्था 2020 मध्ये आक्रसणार आहे. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, दोन्ही बिनचूक, दोन्ही चूक. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो प्रतिसाद तुम्ही देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.